श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंग सह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंग साठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833। नाशिकच्या सिडकोतील कामटवाडे परिसरात भरधाव आलिशान कारनं 2 महिला पालकांना चिरडल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या अपघातात एक महिला गंभीर जखमी झाली। तिच्या डोक्यातून आणि कानातून रक्तस्राव झाल्याने तिची प्रकृती चिंताजनक आहे। या सगळ्या प्रकारामुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालंय। नेमकं ही घटना कशी घडली पाहूयात सविस्तर। नाशिकच्या सिडको परिसरात दुपारी 3च्या सुमारास कामटवाडे रस्त्यावर भीषण अपघात झाला। एस्पेलियर शाळेसमोर रस्ता ओलांडणाऱ्या 2 महिलांना भरधाव वेगात आलेल्या आलिशान कारनं जोरदार धडक दिली। या अपघातात एका महिलेचं डोकं थेट कारच्या काचेला आदळलं आणि मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला। ही महिला गंभीर जखमी असून तिची प्रकृती चिंताजनक आहे। दुसरी महिला देखील जखमी झाली। अपघातावेळी दोन्ही महिला शाळेतील पाल्यांना घेण्यासाठी आल्या होत्या। रस्ता ओलांडत असताना कार क्रमांक MH15DD 3555 ने दोघींना चिरडलं। घटनेनंतर कार चालकानं पळ काढला नाही तर लोकांच्या मदतीनं दोघींनाही जवळच्याच रुग्णालयात दाखल केलं। अपघाताची माहिती मिळताच अंबड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत 18 वर्षीय कार चालक श्रीवर्धन चतुर्वेदी याला ताब्यात घेतलं। या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास अंबड पोलीस ठाण्यात सुरू आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी नितीन चव्हाण, नाशिक।